कारण की केरळ स्टोरी खोटा पिक्चर आहे, लव जिहादचा प्रकार नाहीये. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये इतकं मशगूल झालेलो आहे की शेजारी दारुगोळा जरी बनला तर शेजारच्या फ्लॅटमध्ये कळत नाही. शिक्षण झालेले उच्च शिक्षित लोक आई वडील असतील तर त्यांचं या मुलींकडे लक्ष नसतं. वारकरी कुटुंबातली मुलगी होती. हिंदू समाजातल्या साधारण 4-4.5 मुली एकाच समाजातल्या मुलांच्या बरोबर गेल्याचं आढळलं. दिस इज नॉट लव, दिस इज लव जिहाद. तुम्ही आम्ही मान्य करू की सर्व धर्म समभाव आहे. समोरचा तुम्हाला काफिर म्हणतोय ना, मी माझा धर्म बदलणार नाही, प्रसंगी मी माझा जीव देईल. शेजारच्याच बेडरूम मध्ये मुलगी 5 वर्ष 5 वेळा नमाज पडत होती तरी देखील आईला कळलं नाही. तुम्ही म्हणा इस्लाम धर्म हा आमचा संस्कृत शब्द आहे. जर तुम्ही धर्माच्या आधारावर फाळणी करताय की ज्या धर्माला इथून बाहेर जायचंय त्यांनी पूर्ण जावं ना. पार तू तुझं कर्म कर. ते कर्म कोणतं कर जे तुझ्या धर्माने तुला सांगितलं. केरळ स्टोरी हे खरंच आहे का? तुम्हाला काय वाटतं? आज आपल्या बरोबर वर्षाताई डाळे आहेत, ज्या स्वतः ऍडव्होकेट आहेत, प्रॅक्टिसिंग आणि बिझनेस कन्सल्टंट आहे, आणि यांनी आतापर्यंत 800 पेक्षा जास्त मुलींना लव जिहादच्या जाळ्यामधून वाचवलेलं आहे. आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेऊया की खरंच कोणत्या पद्धतीनं या मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्यात येतं आणि त्याच्यानंतर त्यांचं धर्मांतरण करण्यात येतं. आणि याच्यासाठी ऍक्च्युअल मध्ये ज्या व्यक्तीने ग्राउंडवरती काम केलं आहे, राष्ट्रोद्धार प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी 800 पेक्षा जास्त मुलींना वाचवलेलं आहे, त्यांचं काउन्सलिंग केलेलं आहे आणि त्यांचं पुनर्वसन सुद्धा केलेलं आहे. तर आज आपण जाणून घेऊया ग्राउंडवरचा एक्सपिरियन्स, कारण की हा एक्सपिरियन्स जर ऐकला तर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच या पॉडकास्टच्या माध्यमातून मी स्वागत करतो वर्षाताई. वर्षाताई, अनेक वेळेला आपण बघतो की या ज्या लव जिहादच्या ज्या स्टोरीज आहेत, असा फेक प्रोपगेंडा चालतो, त्याला मी फेकच म्हणेन. कारण की केरळ स्टोरी खोटा पिक्चर आहे, लव जिहादचा प्रकार नाहीये. हे फक्त आणि फक्त एखाद्या विशिष्ट धर्माच्या बाबतीत विरोध तयार करण्यासाठी किंवा त्यांच्या बाबतीत पूर्ण भारतीय समाजाला एक हेट्रेड निर्माण व्हावा याच्यासाठी केला गेलेला प्रोपगेंडा आहे. या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर बघितलं म्हणजे जसं तुम्ही सुरुवात केली केरला स्टोरी पासून, अनेक लोक म्हटले की हे काहीतरी एका धर्माच्या विरोधात तुम्हाला बोलायचंय म्हणून हा पिक्चर तुम्ही तयार केला. बारकाईने जर हा चित्रपट बघितला तर या चित्रपटामध्ये जी वस्तुस्थिती आहे ती फक्त 10% मांडलेली आहे. फक्त 10%? फक्त 10%. अजून 90% काय घटना घडतायत, आपल्या बाजूला काय घडतंय, आपल्या समाजामध्ये काय घडतंय, आपल्या देशामध्ये काय घडतंय, हे अजून आपल्या देशामध्ये माहीतच नाहीये. कारण आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये इतकं मशगूल झालेलो आहे की शेजारी दारुगोळा जरी बनला तर शेजारच्या फ्लॅटमध्ये कळत नाही. अशी परिस्थिती सध्या भारताची झालेली आहे. आणि केरला स्टोरी, लव जिहाद, ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने तळागाळापर्यंत अगदी आपल्या मुळांवर घात घालण्याचं काम चाललंय आणि ह्या अतिशय वाईट पद्धतीने आता समाजामध्ये रुजल्यात. ताई, हा व्हिडिओ बनवायचं मेन उद्दिष्ट म्हणजे खरंच तुमच्या डेअरिंगला सलाम केलं पाहिजे. कारण की जे ऍक्च्युअली लोक ग्राउंडवरती काम करतात त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये पण खूप सारे धोके निर्माण होतात. कारण की आपण जेव्हा सामाजिक जीवनात काम करतो म्हणजे थ्रेट्स भयंकर प्रमाणात निर्माण होतात, तरी सुद्धा तुम्ही एवढं हिंमत करून ओपनली बोलताय. तर मला थोडंसं असं पाहिजे की हा व्हिडिओ महिला वर्ग बघत आहे, पालक वर्ग बघत आहे, तर त्यांना तुम्ही ऍक्च्युली एवढ्या ज्या मुलींना जे सोडवलं तर त्याच्यापैकी काही तुम्ही स्टोरीज सांगू शकता का? म्हणजे ऍक्च्युली याला स्टोरी म्हणणं पण चुकीचं आहे, ही आपबीती आहे खरं. तर म्हणजे थोडक्यात त्या पालक वर्गाचं थोडंसं मार्गदर्शन होईल की कशा पद्धतीने हा लव जिहादचा ट्रॅप मुलींवरती टाकण्यात येतो. याच्यामध्ये अनेक ऍस्पेक्ट्स आहेत. जसं केरला स्टोरीमध्ये एक भाग दाखवला की कशा पद्धतीने एक प्रकार चालतो. लव जिहाद मध्ये अनेक प्रकारचे ऍस्पेक्ट्स वापरले जातात. ओके. मग त्याच्यामध्ये एखाद्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बघितली जाते. मग ते आर्थिक परिस्थिती जर त्यांची कमी असेल तर मग ते प्रलोभन दिल्यानंतर ती मुलगी कशी आपल्या जाळ्यात ओढली जाईल ते बघितलं जातं. ह्याच्यात प्रलोभन वगैरे काय काय देतात? अनेक बाबतींमध्ये समजा एखाद्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमी असेल तर ज्या सुखसोयी त्या मुलीला त्या कुटुंबामध्ये मिळत नाही, ओके, त्या सुखसुविधा तिला देऊन तिला मैत्रीमध्ये ओढलं गेलं जातं.
मैत्रीच्या जाळ्यात ओढल्यानंतर तिला हळूहळू प्रेमाच्या जाळ्यात ओढलं गेलं जातं. हम्म. हा एक झाला वेगळा प्रकार. बऱ्याच वेळेला असं होतं, म्हणजे काही गोष्टी आपल्याला खूप बोलाव्या लागतील तेव्हा आपल्याला समजणार आहे. हिंदू धर्मामध्ये किंवा भारतामध्ये 1947 नंतर, हम्म. म्हणजे 1200-1300 वर्षाच्या आक्रमणाच्या पूर्वीचा भारत वेगळा, हम्म. 1947चा वेगळा. 1947 नंतर महिलेला सांगितलं गेलं, तू अबला आहेस, हम्म. अबला नारी, तू असं अबला ते आहेस, बॉलिवूड मधून पण असाच एक अजेंडा राबवण्यात आला. तू अबला आहेस, तुझ्यावर अनेक वर्ष अन्याय अत्याचार झाला, अन्याय अत्याचार करणारे तुझ्याच घरातले असं सांगितलं गेलं, हम्म. तुझ्या समाजातले असं सांगितलं गेलं. आता तुला कुठंतरी कणखर होण्याची गरज आहे, तुला सशक्त होण्याची गरज आहे, असं आपल्याला एक 70 वर्ष सांगितलं गेलं. हम्म. मग मुलींच्या मनामध्ये असं होतंय की आपल्या घरातनं आपल्यावर अन्याय झाला, अच्छा. आपल्याला दुय्यम समजलं गेलं. हम्म. आपल्याला नेहमी सांगितलं की तुला चूल आणि मूल बघायचंय, हम्म. तुला काही समाजात जायचं नाहीये. आणि समाजात जी बाहेर पडली व्यक्ती किंवा महिला, तिच्या मनामध्ये नेहमी असं झालं की माझ्या आजीवर अन्याय झालाय, माझ्या आत्यावर अन्याय झालाय, मग आता मला हा अन्याय मोडून काढायचाय, मला बंडखोर बनायचंय, मला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालायचं. हम्म. ही एक मानसिकता महिलांमध्ये तयार झाली. मग तुमच्या समाजामध्ये मुलींना दुय्यम दर्जा दिला जातो. अच्छा, हे असं आणि मग point त्या out केलं होतं. कुटुंबामध्ये जो हम्म. एखादा अकबर असेल, सलमान असेल, शाहरुख असेल, हम्म. तो त्याची आई, त्याची बहीण या मुलीला अतिशय चांगली ट्रीटमेंट देते. अच्छा. साहजिक मनुष्य स्वभाव आहे, कोणी गोडीत बोललं, कोणी प्रेमाने बोललं की तो तिकडं म्हणजे ओढवला ही जातो. मुलं, ती जी प्रकरणामध्ये ज्या मुलींना अडकवतात ते त्यांना घरापर्यंत नेतात, हो. त्यांच्या आईशी बहिणीशी इंट्रोड्यूस करतात, हो. जेणेकरून त्या मुलीला कॉन्फिडन्स मिळेल हो. आणि तिला असं वाटेल की अरे या घरात जर मी नांदले तर एकदम सुखाचा संसार होईल, असं एक फिलिंग देण्यात येतं. ठरवून हे सगळं होतं. ठरवून केलं जातं, कारण त्यांनी पूर्ण समाजाचा अभ्यास केला. अच्छा. म्हणजे आज आपण आपली कुटुंब जर बघितली, आता एक म्हणजे आपण म्हणतो की एका मिनिटासाठी जर इमॅजिन केलं, आजूबाजूच्या आपल्या कुटुंबातल्या आई जर आपण आठवल्या, हम्म. तर ती मुलीला थोडं दडपशाही असते. तू असंच वागलं पाहिजे, हो. तू तसंच वागलं पाहिजे, तू अमुक एक काम केलं पाहिजे. तिकडे गेल्यानंतर म्हणजे आधी हम्म. हम्म. ज्यावेळेस तो मुलगा प्रेमाच्या जाळ्यात फसवतोय तेव्हाची गोष्ट, हम्म. त्यावेळेस तिला अतिशय प्रेमाने वागलं जातं. अच्छा. तर याच्यामध्ये तुम्ही म्हणले की हा जसा एक फायनान्शियल ऍस्पेक्ट आहे की गरीब मुलींना आयडेंटिफाय करून असं करण्यात येतं, मग श्रीमंतांच्या मुलींना नाही करत का? याच्या बाबतीत आपला काही रिअल लाईफ एक्सपिरियन्स? म्हणजे असं असतं ना की एखादी व्यक्ती हा. 1,00,000 रुपये कमवत असेल, तर तिला साहजिकच 2,00,000 कमवणाऱ्या व्यक्तीचं हो. हेवा वाटत असेल किंवा आपण तिथपर्यंत पोहोचावंच वाटत असेल. म्हणजे मग एखाद्या मुलीकडे जर मर्सिडीज असेल, तर तिच्याही पेक्षा मोठी गाडी कोणीतरी अवेलेबल आहे, हो. मग ती गिफ्ट दिली जाते. अच्छा. तुमच्या फायनान्शियल स्टेटस आत्ता जे आहे त्याच्या बियॉन्ड तुम्हाला काही दिल्यानंतर तुम्हाला काय त्याच्यातनं प्रलोभनात्मक दिल्यानंतर तुम्ही तिकडे ओढवले जाल, याचा पूर्ण अभ्यास केला जातो. अच्छा. आता एक फायनान्शियल ऍस्पेक्ट झाला की मुलींना असं वाटू शकतं, नॉर्मल माणसाचा स्वभाव आहे की मी लग्न करून ज्या घरी जाईल तिथं मला चांगल्या सोयी सुविधा असल्या पाहिजेत, सगळ्यांनी चांगली ट्रीटमेंट दिली पाहिजे, हे सगळं झालंच. पण शिक्षण झालेले उच्च शिक्षित लोक आई वडील असतील तर त्यांचं या मुलींकडे लक्ष नसतं का? म्हणजे गरीब घरातली आपण असं म्हणूया की ते पालक त्यांचा रोजनिशी म्हणजे काय म्हणूया आपण, पैसे कमवण्यामध्ये ते 10-10, 15-15 तास बाहेर जात आहेत, त्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला जमलं नाही. पण आपण म्हणूया की हायली एज्युकेटेड पब्लिक जे आहे त्यांच्याकडे तर पैसे आहेत आणि त्यांच्या पण मुली कशा काय या जाळ्यांमध्ये फसतात? कारण की केरळ स्टोरीमध्ये सुद्धा ते असं शिक्षण वगैरे झालेल्या पण मुली दाखवलेल्या आहेत किंवा त्यांचे आई वडील पण असे काही खूप गरीब कुटुंबातलेच नाहीये. तर मग आपल्या समोर अशा काही केसेस आल्या का की जिथं एकदम हायली एज्युकेटेड फॅमिली आहे बट तरी सुद्धा त्या मुली फसल्या? मी एक उदाहरण तुम्हाला सांगेन, म्हणजे शहरांची नावं मी तुम्हाला खरी नाही सांगणार. बरोबर. कोल्हापूरची मुलगी पिंपरीत शिकायला येते, पुण्यामध्ये UPSCचे क्लासेस करते, म्हणजे तिच्या प्रिलिम्सची पास झाली आहे, पुढच्या तयारीसाठी तिचं आता अभ्यास चालू आहे. अतिशय चांगली मुलगी, हुशार एक अतिशय मुलगी. आणि ती जाऊन आल्यानंतर म्हणजे तिला ज्यावेळेस प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि तिला पिंपरीतून बाहेर नेलं, बर, परंतु नातेवाईक थोडेसे अलर्ट होते
पोलिसांनी देखील सहकार्य केलं, म्हणून ती मुलगी नंतर आपल्याला सापडली. हम्म. परंतु ती सापडल्यानंतर तिची मानसिकता नव्हती इथेच थांबण्याची, तिला परत जायचं होतं. म्हणून मग तिचं काउन्सिलिंग व्हावं या उद्देशाने मी तिथे गेलो. मुलगी युपीएससीची तयारी करते, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की हा, मग तिची इंटेलेक्च्युअल आणि हा. याचा काही संबंधच नाही असं म्हणायला संबंध. हरकत नाही. वारकरी कुटुंबातली मुलगी होती. बापरे. कधी तिने नॉनव्हेजला हात लावला नव्हता. म्हणजे असं त्यांच्या घरातले लोक सांगत होते की आमचं हाड देखील बाटलेलं नाही. म्हणजे कित्येक पिढ्यांनी मांसाहाराला स्पर्श केला नाही. नव्हता केला. पिंपरीतली मुलगी मुंबईत जाते. मुंबईतून ओरिसा, ओरिसावरून हैदराबाद, हैदराबादवरून सोलापूर. बापरे. तिच्याकडे आधार कार्ड तिचं जवळ नव्हतं. अच्छा. तिला विचारलं की मग आधार कार्ड नव्हतं, तू इतक्या ठिकाणी ट्रॅव्हल केलं, मग तू राहिली कुठे? हॉटेलमध्ये राहिली तर मग आधार कार्ड मागितलं असेल. नाही म्हणजे माझ्याकडे आधार कार्ड नव्हतं आणि आम्ही हॉटेलमध्ये राहिलोच नाही. बरं. ज्या मुलाबरोबर मी गेले होते त्याचे प्रत्येक ठिकाणी नातेवाईक होते. अच्छा. म्हणजे आज आपण जर विचार केला, नाशिकला आपले एखादे नातेवाईक असू शकतात, तिथे आपण थांबू शकतो. पण पिंपरी, मुंबई, ओरिसा, हैदराबाद, सोलापूर, म्हणजे तुम्ही विचार करण्याची गरज आहे. आणि शिवाय ती स्वतः युपीएससी करते म्हणजे तिला आता संविधान माहितीये, नियम माहितीये, समाज व्यवस्था कशी चालते माहितीये, आणि तरी सुद्धा प्रेम प्रकरणाच्या जाळ्यामध्ये ती फसली. ताई, आपण मगाशी गप्पा मारत होतो तेव्हा बोलण्यात आलं की आपण महाराष्ट्रातच नाही तर गुजरातमध्ये सुद्धा काम केलंय, तर तिकडे पण अशीच परिस्थिती आहे का? काही वेगळं आपल्याला जाणवतं की महाराष्ट्रामध्ये जास्त प्रॉब्लेम आहे असं काही जाणवतं आपल्याला? ज्यावेळेस लव्ह जिहाद ही टर्म आली म्हणजे 2009ला, तर अनेक लोकांना असं वाटलं की शहरात घडत असेल, ग्रामीण भागात घडत असेल, किंवा जिथं मुस्लिम बहुल आहेत तिथं घडत असेल. तर तसं नाहीये. म्हणजे हे फक्त पुण्यात घडतंय, महाराष्ट्रात घडतंय किंवा गुजरातमध्ये घडतंय असं नाही. हे पूर्ण जगभरात घडतंय. जगभरात हा एक अजेंडा आहे. म्हणजे फक्त तुमचं भारतामध्ये तुम्ही हिंदू म्हणून आहात म्हणून मग मुस्लिम तुम्हाला काहीतरी आता त्यांचं धर्मांतरण घडावं मुलींचं म्हणून करतायत असं नाही. धर्मांतरण हे संपूर्ण जगात घडते. लव्ह जिहाद ही एक टर्म आहे, परंतु त्याच्या मागचा जो अजेंडा आहे ना, हा धर्मांतरण आहे. अच्छा. धर्मांतरण तुमचं जितकं होईल, त्या धर्मांतरणानंतर तुमचं राष्ट्रांतरण होणार आहे, हा अजेंडा घेऊन ते निघालेले. पूर्वी जसं मुघलांचं राज्य होतं ते पुन्हा जर आणायचं असेल तर आजच्या डेमोक्रेसीच्या काळामध्ये नंबर गेम आहे की धर्माचं प्रमाण वाढलं तर एक गट्टा मतदान पडलं तर ते मागच्या वर्षी टर्म पण आली होती ना, व्होट जिहाद, त्याच्यातला हा प्रकार आहे. ताई, एक बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हा लव्ह जिहाद हा शब्दप्रयोग बनवला कोणी? हा कुठून आला? हा कसा आला? का हा कोणीतरी असाच फेक नरेटिव्ह, म्हणजे हिंदू लोकांनी क्रिएट केलेला फेक नरेटिव्ह आहे का याला काही कायदेशीर थोडी बॅकग्राऊंड आहे? 2009ला केरळामध्ये अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या की हिंदू समाजातल्या साधारण 4-4.5 हजार मुली ह्या एकाच समाजातल्या मुलांच्या बरोबर गेल्याचं आढळलं. त्यावेळेसचे तिथले जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, शशीधरन नांबियार, अच्छा, एका मासिकामध्ये किंवा पाक्षिकामध्ये केरला कौमुदी म्हणून, त्याच्यामध्ये ती एक बातमी आली की केरळमधून 4.5 ते 5 हजार मुली एका पर्टिक्युलर समाजाच्या म्हणजे मुस्लिम समाजाच्या मुलांच्या बरोबर गेलेल्या आहेत. त्यावेळेस त्यांनी तो विषय अतिशय गांभीर्याने घेतला. स्थानिक पोलीस प्रशासनाला संपूर्ण रिपोर्ट द्यायला सांगितलं. ओके. मग 4.5 ते 5 हजार मुली ह्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून, म्हणजे अगदी बारकाईने विचार केला तर आपल्या आजूबाजूचा जर परिसर घेतला तर एखाद्या मुलीला मराठा मुलाबरोबर प्रेम होऊ शकतं, एकीला ब्राह्मण बरोबर होऊ शकतं, ख्रिश्चन बरोबर होऊ शकतं. पण 4.5 ते 5 हजार मुली एकाच समाजाच्या विशिष्ट समाजाच्या मुलांच्या मागे का जाऊ शकतात? तर त्याला काहीतरी कारण असेल, त्याच्या मागे काही प्लॅनिंग झालंय का? आणि मग ती गोष्ट निदर्शनात आल्यानंतर त्यांना कळलं की हे प्रेम नाही, दिस इज नॉट लव्ह, दिस इज लव्ह जिहाद. कारण त्या मुलींना नेल्यानंतर, म्हणजे आजही आपण बघतो की समजा
दोन भिन्न धर्मीयांनी जरी लग्न केलं हम्म, तर समोरची जी व्यक्ती आहे, म्हणजे ती मुलगी जी आहे हम्म. तिला धर्मांतरण करण्यासाठी आपल्याला आपण कुठलंही तिच्यावर प्रेशर आणत नाही. बरोबर. तुला तुला तुझी जी जे विचारधारा आहे ती तू हा फॉलो तुझे जे रिलिजियस प्रॅक्टिसेस आहेत ते तू फॉलो कर असं आपण म्हणतो. परंतु इथे प्रेम करेपर्यंत अनेक वेळा असं होतं की तुम्ही मुस्लिम आहात हे सांगतही नाही, खोटी नावं वगैरे. खोटी नावं घेतात. म्हणजे नावं अशी असतात की बंटी, बबलू, हम्म, अमित, समीर, राजू, ही अशी नावं असतात. त्यामुळे सुरुवातीला मैत्री करत असताना त्या मुलीला कळत नाही. हम्म, ज्यावेळेस ती मैत्री वाढते त्याच्यानंतर तिला ज्यावेळेस समजतं तोपर्यंत ती मागे येऊ शकत नाही, कारण अनेक गोष्टींमध्ये ब्लॅकमेलिंग असतं. हे बरेचसे प्रकार मुलींच्या बाबतीमध्ये घडतात. ब्लॅकमेलिंग म्हणजे काय केलं जातं? त्यांचे फोटोज, व्हिडिओज अशा पद्धतीच्याही मुली होत्या की ज्या अतिशय ह्या विषयामध्ये घाबरायच्या, की त्यांना हम्म. ज्यावेळेस कळते की आपण काहीतरी चुकीचं करतोय हम्म, आणि चुकीच्या विषयात अडकलोय, हम्म, परंतु त्या परत येऊ शकत नव्हत्या. हम्म. कारण काहीतरी असं ह्या फोटो गोष्टी व्हिडिओ हो, वगैरे काढण्यात आलं असेल काढण्यात येईल. आणि त्याची भीती दाखवून. हा म्हणजे अनेक मुली अशा आहेत की हम्म. त्यांना परत यायचं असतं. ओके, म्हणजे परंतु मुलींना हल्ली हे रिअलाइज व्हायला लागले लवकर की हो, आपण कुठेतरी फसलोय. फसलो. पण हे ब्लॅकमेलिंगच्या मुळे त्या थोडस दलदल झाल्यासारखं आतमध्येच रुतत जातात त्या. आतुरतेचं. ओके. एक महत्वाचा याच्यामध्ये प्रश्न निर्माण होतो की आपल्या समाजामध्ये स्त्रीचं महत्व हे शक्तीचं स्वरूप आहे. म्हणजे आपले जे सगळे देव बघितले तर त्यांच्या बाजूला देवी उभी आहे. महादेव पार्वती असू दे किंवा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेव कोणीही असू दे, पण त्यांच्या बरोबर शक्ती हे आहेच आहे तिथे. एवढं असून सुद्धा जर भारतीय समाजामध्ये म्हणजे स्त्रीचा जो रोल आहे कुटुंब व्यवस्थापनेमध्ये किंवा संस्कार देण्यामध्ये, ह्याला तुम्ही कशा पद्धतीने बघता? कारण की जर लव जिहाद होत असेल, कोणीतरी फसवतंय आपल्या मुलींना आणि त्या मुलींना त्यांचे आई वडील कंट्रोल नाही करू शकत, म्हणजे काही संस्कार देण्यामध्ये आपल्यापासून काही कमी राहतंय का? कारण की ह्याच्यावरती सामाजिक प्रॉब्लेम म्हणून सिरियसली बघायची गरज आहे. कारण की वादविवाद असणारच आहेत, ते पूर्वी होते, आज आहेत, उद्या पण असणार आहेत. मग ह्याच्यामध्ये स्त्रीचा रोल काय असला पाहिजे? तुमच्यापेक्षा दुसरं कोण बेस्ट सांगू नाही शकत. कारण जितक्या मुलींशी आम्ही बोललो आतापर्यंत आणि काउन्सिलिंग म्हणा किंवा आपण म्हणतो की फॅक्ट त्यांना सांगते. बिईंग अ लॉयर, मी समाजामध्ये चुकीच्या गोष्टी पसरवणं हे फार वाईट होईल. कारण समाजामध्ये जेव्हा एखादी आपण म्हणतो सुशिक्षित व्यक्ती जाते त्यावेळेस आपण ॲनालिसिस करणं, लॉजिकली बोलणं ही आपली जबाबदारी. बरोबर. मुलींशी बोलल्यानंतर अक्षरशः कितीही उच्च शिक्षित मुलगी असो किंवा किती कमी शिकलेली मुलगी असो, ती ढसढसा रडते, गळ्यात पडते आणि तिचं एकच वाक्य असतं, ताई आज तू आम्हाला सांगितलंस, हे जर आमच्या आईने आम्हाला सांगितलं असतं तर आमच्या हातून ही चूक झाली नसती. म्हणजे कुठंतरी जाणवलं की समोरच्याची चूक नाहीये. आपण काय करतो दरवेळेला की समाजामध्ये एखादी समस्या निर्माण झाली तर तो समस्या निर्माण करणारा जो आहे त्याला दोषी ठरवत बसतो. पण ती समस्या तुम्हाला समजली पाहिजे ना. सर्व धर्म समभाव हा आहे का? ठीक आहे, तुम्ही आम्ही मान्य करू की सर्व धर्म समभाव आहे, हिंदू मानतोच. हिंदू मानतो. समोरचा तुम्हाला काफिर म्हणतोय ना, त्यांनी जर मानलं असतं तर म्हणजे आपण म्हणतो ना की बोथ वेज व्हायला पाहिजे. बरोबर. आपणच सर्व धर्म समभाव म्हणतोय आणि समोरचा आम्हाला काफिर म्हणून बघतोय आणि आमच्या हिंदू मुलीला घेऊन जातो. तिथे भाईचारा नाहीये, तिथं बहीण भाऊ मानलं जात नाहीये. जे तुम्ही मला प्रश्न विचारला की इथे कुठेतरी आपण चुकतोय का, तर येस, 100% नाही, 200% आपली चूक आहे. कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं एक तत्व किंवा वाक्य आहे की ज्यावेळेस बुद्धिभ्रंश होतो, बुद्धिभ्रंश जर एखाद्या व्यक्तीला झाला तर पाठीमागे त्याच्या आयुष्यात काय घडलं ते विसरून जातो आणि कदाचित ज्याच्यामुळे बुद्धिभ्रंश झाला तो भविष्यात समोर आला तर आपण त्याच्याच गळ्यात हात घालून परत पुढे जातो आणि आपल्याला संकट कळतच नाही. परंतु हा बुद्धिभ्रंश एखाद्या राष्ट्राच्या बाबतीत जर झाला तर ती भयानक गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे इतिहास जर आपण विसरलो तर भविष्यामध्ये तो इतिहास आपल्या समोर येऊन उभा राहतो. हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. म्हणजे आज जे आपण म्हणतो की आमच्यावर आतंकवादी हल्ला होतो,
आतंकवादी हल्ला करणारे अचानक बाहेरून येत आहेत का? हत्यारं अचानक बाहेरून येत आहेत का? आपली मिलिटरी तर खूप सक्षम आहे. इथे तयार होतं, आमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये तयार होतं. लव जिहाद करत असताना ज्यावेळेस एखाद्या शाळा कॉलेजमधल्या मुलींची यादी तयार केली जाते, कोणत्या जातीच्या किती मुली आहेत, कोणत्या धर्माच्या किती मुली आहेत, हे ज्यावेळेस तिथे यादी तयार केली जाते, ही बाहेरची व्यक्ती नाही करून देत. आज आपल्याला इतिहासामध्ये काय घडलंय हे आम्ही विसरलो. आमची जी आई आहे घरातली, आमच्या आईला इतिहास माहिती नाही. धर्मांतरण, मी माझा धर्म बदलणार नाही, प्रसंगी मी माझा जीव देईल, याच्यासाठी तब्बल 40 दिवस स्वतःच्या शरीराचे हालहाल करून घेणारे धर्मवीर संभाजी महाराज. म्हणजे आज अक्षरशः बोटं तोडली जात आहेत, उद्या शरीरावरची कातडी काढली जाते, मिठाचं पाणी टाकलं जातं, परंतु शेवटपर्यंतचा शब्द होता की मी माझा धर्म सोडणार नाही, भले मी मरण पत्करेन. कशासाठी होतं? याच्यात काही वैयक्तिक स्वार्थ होता का? परंतु येणाऱ्या सगळ्या पिढ्या या हिंदू धर्मामध्येच राहिल्या पाहिजे, या एका कारणासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वतःच्या आयुष्याचं बलिदान दिलं. आमची आई जी स्वतः मशगूल आहे टीव्हीवरच्या सिरियल बघण्यामध्ये, आमच्या आईचा फेवरेट हिरो जर विचारला तर तुझा शाहरुख खान, सलमान खान आवडतो. ती तिच्या मुलीला हे कधी सांगत नाही की बाई, तुझा आवडता हिरो छत्रपती शिवाजी महाराज असला पाहिजे, तुझा आवडता हिरो धर्मवीर संभाजी महाराज असला पाहिजे, आणि तुझी आवडती हिरोईन माझी जाऊ असली पाहिजे. तुम्हाला हिरो आणि हिरोईनची कन्सेप्टच कळत नाही. ऍक्च्युली हिरो हिरोईन म्हणजे फक्त ते रोमॅन्टिक हिरो हिरोईन झाले. हिरो म्हणजे कोणीतरी एक आयडियल व्यक्ती असू शकतो, हिरोईन म्हणजे आयडियल महिला असू शकते. ही कन्सेप्टच आपल्याला थोडी काय म्हणूया, तुम्ही मगाशी शब्द प्रयोग वापरला ना, ब्रेन वॉश किंवा काय म्हणूया हिप्नोटिझम, तसं हे सगळं झालेलं आहे. हिरो म्हणजे आयडियल व्यक्ती असते. आपण नट आणि आयडियल व्यक्ती याला याच्यामध्ये एकत्र करून गल्लत करतोय. बरोबर आहे. शाहरुख खान एका पिक्चर मध्ये राहुल असतो, दुसऱ्या पिक्चर मध्ये प्रेम असतो, तिसऱ्या पिक्चर मध्ये अजून तो अमन असतो. त्याचे रोल बदलत असतात, धर्मवीरांचा रोल कधी बदललेला नाही. ही संकल्पना ज्या दिवशी हिंदू मातेच्या मनामध्ये, हृदयामध्ये, बुद्धीमध्ये ज्या वेळेस हा विषय जाईल, हा विचार येईल, तिथून पुढे आपण म्हणू शकतो खऱ्या अर्थाने छत्रपतींचं स्वप्न पूर्ण होतं. बरोबर आहे. ह्याच विषयाला थोडंसं आपण अजून डिटेलमध्ये नेऊया. आपण एक महिला आहात आणि आपण महिलांना एक खूप चांगला संदेश देऊ शकता. जर एखाद्या व्यक्तीने आता विचारलं की ताई तुमचं म्हणणं पटलं, पण आता समजा मला तुम्ही 4 किंवा 5 स्टेप्स सांगू शकता का? की स्टेप 1 उदाहरणार्थ हे पुस्तकं वाचा, स्टेप 2 काही YouTube चॅनल बघा किंवा काही काय म्हणूया संस्थांना जॉईन करा, स्टेप 3 घरामध्ये ह्या गोष्टी चालू करा, असं काही आपण सांगू शकता का? आपण जे म्हणतो ना पूर्वी की आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे घरामध्ये संस्कार व्हायचे, मग संस्कारामध्ये एक संध्याकाळी सगळ्यांनी मिळून श्लोक म्हणणं असू दे किंवा सकाळी उठल्यावरती सूर्याला नमस्कार करणं असू दे, असं काही तुम्ही सांगू शकाल का की ह्या गोष्टी प्रत्येक महिलेने, प्रत्येक आईने स्पेसिफिकली स्वतःच्या मुलांचं संरक्षण करण्यासाठी गरजेचं आहे, असं काही आपण सांगू शकाल? सर्वात प्रथम म्हणजे आपण म्हणतो ना की विवेकानंद जसे म्हणतात की तुम्ही विज्ञानाची कास धरा, परंतु संस्कार विसरू नका. आज जर तुम्ही प्रगत देश म्हणजे सो कॉल्ड प्रगत देश ज्याला म्हणतो आपण, अमेरिका असेल, युरोप असेल, आज तिथे प्रगती झाली, पण जो डिप्रेशन, मायग्रेन हे शब्द आमच्या पिढीने तर कधीच ऐकले नव्हते. आता ही पुढची पिढी ऐकते. बरोबर. ते शब्द तिकडनं आलेत. कितीही व्यक्ती प्रगत जरी झाला तर त्याला मानसिक सुखाची गरज असते. म्हणजे ज्याला तुमच्या भाषेमध्ये, आजच्या नवीन जनरेशनच्या भाषेमध्ये डोपामाइन रिलीज होणं. डोपामाइन रिलीज टॅबलेट घेऊन नाही होत. तुमच्या आईने तुमच्या डोक्यावरून हात फिरवला ना की डोपामाइन रिलीज होत. म्हणजे आपण जे म्हणतो की आई जिला देवता आपण मानतो, ती सगळं काही करू शकते. बरोबर आहे. तीच आई मा जिजाऊच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराज घडवू शकते. बरोबर. तीच आजी धर्मवीर संभाजी महाराज घडवू शकते. आणि तीच घरातली सून राजमाता तारा राणी बनून घराचं रक्षण देखील करू शकते.
बरोबर. आणि तीच पुण्यश्लोक अहिल्या देवी ही धर्माचं रक्षण करून भारतीय स्त्री, सनातनी हिंदू धर्मीय स्त्री कशी असते याचं उदाहरण देऊ शकते. बरोबर. मला असं वाटतं की आजच्या आधुनिक स्त्रीने म्हणजे आनंद खूप होतो की महिला शिकतायत, सर्व गुण संपन्न होत आहेत, परंतु त्याचबरोबर ज्यावेळेस ते आईचा रोल करतील त्यावेळेस त्यांच्या मुलांना डिप्रेशन, मायग्रेनच्या गोळ्या घ्याव्या लागणार नाहीत. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण आपल्या धर्माला नेहमीच नाव ठेवतो. बरोबर. सूर्याची उपासना कशाला करायची, मंत्र म्हणल्याने काय होणार, काय होणार आहे? म्हणजे आजही देवव्रत रेखेंचं ज्या वेळेस आपण हो. बघतोय की ज्यांना खऱ्या अर्थानं धर्म समजतोय त्यांना त्याच्यातलं गांभीर्य कळालं, परंतु अनेक आपण म्हणतो ना की उथळ लोक जे असतात त्याच्यावर त्यांनी कमेंट केलं. एक साधी गोष्ट आहे की आपण लहानपणापासून मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा आणि तप हे 2 शब्द ऐकले. बरोबर. मेडिटेशन शब्द म्हणजे ध्यान धारणा शब्द आपण लहानपणापासून ऐकत होतो, पण ते आता वेस्टर्न सोसायटीमधून मेडिटेशन करा असं झाल्यामुळे आता सगळी युवा पिढी त्याच्याकडे अट्रॅक्ट झाली थोडी. मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे स्वत्व ओळखणे. बरोबर आहे. मेडिटेशन हा काही क्लास करण्याची गोष्ट नाहीये. आज अनेक लोकांना आपण जे मेडिटेशनचे क्लास लावतात त्यांना विचारा, अमुक एका क्लासला गेलो, आम्हाला काही जमलं नाही, मग दुसरा क्लास लावला. तुम्हाला कन्सेप्ट कळत नाहीत. त्या आईला मेडिटेशनची गरज आहे, म्हणजे स्वत्व कळण्याची गरज आहे की माझा जन्म कशासाठी झालाय. बरोबर आहे. 45ली आई जी असते ना ती म्हणते 45व्या वर्षी मला माझं जगायलाच मिळालेलं नाही, आणि म्हणून ती 45 नंतर जगायला सुरुवात करते, आणि मग घरातला तरुण मुलगा काय करतोय, मुलगी काय करते हे तिला कळत नाही. ती एका फॅडच्या मागे लागली की माझी मैत्रीण दुबईला फिरायला गेली मग मी गेलं पाहिजे, पण माझी मुलगी आपल्याच घरामध्ये, म्हणजे आज आपण म्हणतो ना मुलांना आपण स्पेस देतोय, 2 BHK 3 BHK फ्लॅट असतात, इकडे आई स्वतःच्या स्पेसमध्ये असते, मुलीला तिने स्पेस दिलेला असतो, सेपरेट बेडरूम मध्ये मुलगी असते. हडपसर सारख्या म्हणजे पुण्यातलीच घटना, हडपसर सारख्या ठिकाणी शेजारच्याच बेडरूम मध्ये मुलगी 5 वर्ष 5 वेळा नमाज पडत होती तरी देखील आईला कळलं नाही. हे फ्रीडमच्या नादामध्ये हे सगळं असले फ्रीडम प्रकार. म्हणजे फ्रीडम ऑफ व्हॉट? आईला आईचं फ्रीडम हवंय, मुलीला मुलीचं फ्रीडम. याला आपण असं म्हणू शकतो का की आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ही जर कोलमडली तर आपण शिकार बनणार आहे. जोपर्यंत ते म्हणतात ना युनिटी ही इज द पॉवर, लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं, हा तसाच प्रकार आहे ना. आईचं मुलांकडे लक्ष नाही आणि मग त्याच्यामुळे हे असं इझिली टार्गेट होत असतील अशा मुली. आणि ह्याच्यामधून एक मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, जसं मुली टार्गेट झाल्यात तसं म्हणजे 20 वर्षाच्या खालच्याच मुली टार्गेट होतात का लव्ह जिहादमध्ये? का थोडंसं जास्त वयोगट असेल तरी सुद्धा, कारण की असं एक बघण्यात येतं, सायकोलॉजिकल स्टडीज सुद्धा आहेत की 40 नंतर महिला असू दे ना तर पुरुष असू दे, प्रत्येक माणसाला तो एक मिड एज क्रायसिस हल्लीच्या काळामध्ये आहे, आणि त्या नादामध्ये माणूस काहीतरी नवीन गोष्ट शोधायला जातो. 40 ते 50 वयोगट असा असतो की माणूस फायनान्शियली स्टेबल झालेला असतो आणि मुलं पण आता व्यवस्थित मोठी झालेली असतात, ते त्यांचं करत असतात, आणि या ह्याच्यामध्ये माणूस काहीतरी नवीन शोधत जातो. अशा पण काही महिला लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये फसतात का? आपला याच्या बाबतीत काय अनुभव आहे? म्हणजे ऐकून आश्चर्य वाटेल, मला एक फोन आला की एक अशी घटना घडली आहे ग्रामीण भागामध्ये. म्हणजे आईचं वय असेल साधारण 39 ते 40 पर्यंत, आणि मुलगी साधारण 17-18 वर्ष, 16-17 वर्षांची, 18 वर्ष पूर्ण नव्हती. या दोन्ही महिला घरातल्या, म्हणजे रस्त्यावर ते टार टाकायला येतात ना, म्हणजे डांबरचा रोड जो असतो त्याचा तो रोड रोलर फिरवायला जो कोणी ड्रायव्हर होता त्याच्याबरोबर ह्या दोघीही हरियाणामध्ये पळून गेल्या. दोघी जणी म्हणजे आई आणि मुलगी दोघी जणी एकाच व्यक्तीच्या मागे गेल्या. म्हणजे नीतिमत्ता संपली, आईला आईचं रोल कळत नाही, मुलीला मुलीचा रोल कळत नाही. मध्यंतरी एका व्यक्तीचा फोन आला की ताई मला जरा तुम्हाला भेटायचंय. म्हटलं काय विषय? म्हणे मला माझ्या
पत्नीपासून घटस्फोट घ्यायचा आहे. हम्म. तो बोलत असताना त्याच फोनवरून त्याची बायको पण माझ्याशी बोलते. बर. म्हणजे मला घटस्फोट नाही घ्यायचा आहे, मला फक्त पैसे हवेत, असे 2-3 तिचे जे काही हम्म. स्टेटमेंट्स आले ते मला जरा वियर्ड वाटले. मग त्या व्यक्तीला म्हटलं तुम्ही मला नंतर फोन करा. परत फोन आला. त्याला म्हटलं मघाचं जे तुम्ही मला कम्युनिकेट करत होता ते मला जरा वेगळं वाटलं. हम्म. तुमचा विषय मला समजून घ्यावा लागेल हम्म. तरच मी तुम्हाला पुढे काहीतरी सांगू शकेन. हो ना करता करता त्यांनी एकदा दोनदा मला फोन केला. शेवटी तिसऱ्यांदा अगदी मी कंटाळून त्याला म्हटलं तुम्ही प्रत्यक्ष या, आपण जरा बोलू. तो व्यक्ती समोर आला. अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता. त्याला सांगताच येत नव्हतं. म्हणजे तो स्वतःला एक्सप्रेसच करू शकत हम्म. नव्हता इतक्या. हम्म. आणि आयटी क्षेत्रामध्ये अतिशय उच्च पदावर काम करत होता. त्याला विश्वासात घेऊन त्याला स्पष्ट सांगितलं, काही विषय असू दे, जर तुम्ही माझ्याकडे सॉल्व्ह करायला आलात तर मला क्लिअर जर सांगितलं हम्म. तर आमचं नैतिकता अशी असते की आम्ही कोणाला ते बोलणार नाही आणि जो काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायला मदत करू. हम्म. मग त्यांनी सुरुवात केली. म्हणलं ताई मला 10वीतला मुलगा आहे, म्हणजे 14-15 वर्षाचा माझा मुलगा आहे. हम्म. माझी पत्नी जिमला गेली हम्म. आणि तिथे कोणीतरी व्यक्ती तिला भेटला. ती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकली आहे हम्म. आणि आता ती म्हणते की तू मला घटस्फोट दे, बर. तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, अच्छा. माझा जे वन टाइम मेंटेनन्स किंवा हे आहे तो मला देऊन टाक, हम्म. मी इथून जाते. बर. परंतु आमचं काही भांडण नाही, काही नाही. आज आमच्या मुलाचं भविष्य, मुलाची 10वीची परीक्षा आहे. आज त्या मुलाला म्हणजे तो भांबवलाय की अचानक हे आईला काय झालं. मग याच्यात ती जी महिला आहे आता ती काय 16-17 वर्षाची तर मुलगी नाहीये. नाहीये. अनेक वेळेला बघण्यात आलंय माझ्या की ब्लॅक मॅजिकचा पण प्रकार मुलींना वशमध्ये आणण्यासाठी किंवा महिलांना असं पण त्याच्यामध्ये असू शकतं का अँगल हो. म्हणजे आपल्या ह्याच्या 100% बाबतीत? 100% नाही. म्हणजे इथे मी 200 नाही म्हणणार, 1000% म्हणते. कारण की बघा ना, म्हणजे 10वीत मुलगा आहे आणि इतके वर्ष काही नव्हतं त्यांच्यात प्रॉब्लेम, सगळं व्यवस्थित चालू होतं. अचानक कोणाच्या तरी संपर्कात आल्यानंतर माणूस काय एवढा टोकाची भूमिका नाही घेत कधीच की डायव्होर्स पर्यंत विषय जाईल आणि तुझी 50% प्रॉपर्टी माझी आणि मेंटेनन्स पण दे. म्हणजे हे कोणीतरी ठरवून ट्रॅप टाकलाय आणि त्याच्यासाठी काही ना काहीतरी वापर पण करण्यात आलेला असू शकतो. आपल्याकडे काय होतंय, प्रत्येक गोष्टीला भोंदूगिरी, हम्म. अंधश्रद्धा हम्म. सायन्सने देखील मान्य केलंय. जिथं पॉझिटिव्ह गोष्टी असतात तिथं निगेटिव्ह देखील असतात. बरोबर. म्हणजे अनेक निसर्गामध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात त्याचा आपल्या शरीरावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट होत असतो. हम्म. त्याच्याबरोबर हिप्नोटिझम पण आहे. म्हणजे आज आपली मुलं गणपतीच्या मंदिरामध्ये नतमस्तक व्हायला लाजतील, पण तुम्ही सांगितलं खेड शिवापूरच्या दर्ग्याला जर तुम्ही गेलात तर तुमची मन्नत पूर्ण होते. दर्गा में चद्दर चढाव. चद्दर चढाव तर सगळे जातात. म्हणजे तर अतिशय वाईट गोष्ट की पोलीस अधिकारी सुद्धा जातात. मग बरोबर तिथं आहे. तुम्हाला अंधश्रद्धा नाही वाटत? किंवा तुमच्या जे मी मगाशी म्हणत होते ना की ध्यान धारणा, म्हणजे तुम्ही स्वत्व ओळखणं. स्वत्व नाही ओळखलेलं. ही विद्या म्हणजे आपण म्हणतो की जशी मंत्रांची शक्ती असते तशी तंत्रांची पण शक्ती असते. ह्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. बरोबर. आपण प्रत्येक गोष्टीला लेट गो करतोय की ही काहीतरी म्हणजे भोंदूगिरी आहे, बरोबर. हे असं काही घडतच नाही. आम्ही शिकलोय, पण शिकलो म्हणजे तुम्ही नक्की काय केलंय? तुम्ही फक्त मॅकोलेनी जे सांगितलं तेच शिकलायत. बरोबर आहे. मॅकोलेचं म्हणणं काय आहे, तुम्हाला त्यांना फक्त क्लार्क बनवायचंय, तुम्हाला राजा बनवायचं नाहीये. लेबर क्लास. आज आपण जर भारतातल्या प्रत्येक युवकाची, प्रत्येक मनुष्याची मानसिकता जर बघितली तर तो गुलाम आहे. आम्ही गुलामगिरीत आजही जगतोय. 1947 ला इंग्रज गेले, वैचारिक गुलामगिरी. परंतु ती वैचारिक गुलामगिरी जे ते इथं सोडून गेले, त्यांनी आपल्या देशाची ताकद ओळखली होती. कारण अध्यात्म, धर्म या गोष्टीवर हा देश टिकून होता. आणि अध्यात्म आणि धर्म ज्यांनी टिकवला ती म्हणजे आपली कुटुंब व्यवस्था होती. ती कोलमडवण्याचं काम हे इंग्रजांनी केलं. बरोबर. आपली जी समाज व्यवस्था आहे, ह्या समाज व्यवस्थेमध्ये वर्ण व्यवस्था होती, ती व्यवसायावर होती. ही काही उच्च नीच असं नव्हतं.
इंग्रजांनी आमच्या डोक्यावर इतक्या वाईट पद्धतीने ते सगळा त्याचा इम्पॅक्ट ठेवला की आज आम्ही 70 वर्ष तेच घेऊन चाललोय. आणि आजही म्हणजे ज्यांनी आमच्यावर अत्याचार अन्याय केले शेकडो वर्ष, त्यांची भाषा जर तुम्हा आम्हाला येत नसेल ना तर आम्ही अडाणी समजलो जातो. बरोबर. परंतु संस्कृत हम्म. असं काय करतोय गरज आम्ही. काय गरज आहे? काय गरज आहे? तर जे तुम्ही मला म्हणालात की तंत्रविद्या चालते का, हम्म. तर तंत्रविद्या 100% चालते. हे मी अनेक वेळा अनेक केसेसमध्ये हे पोलिसांनी देखील समोर बघितलेलं आहे. हम्म. की जी मुलगी अर्ध्या तासापूर्वी काहीच बोलत नव्हती, हा. ती पाऊण ते 1 तासामध्ये 8-10 वर्ष काय तिच्या बाबतीत घडले हे बोलून दाखवते. अच्छा. एक मला जस्ट लहानपणीचं आठवतंय. माझी ताई होती तर तिला माझी पणजी सांगायची की केस विंचरल्यानंतर जे केस थोडेसे गळतात ना, तर ते घराच्या बाहेर टाकू नका. असं एक पूर्वीचं एक हे होतं. तर केसांचा, नखाचा अशा काही गोष्टींचा या ह्याच्यामध्ये म्हणजे मुलींचं DNA ज्याच्यामधून असं काही असतो का प्रकार की त्याचा वापर करण्यात येतो? आपला काही याच्या बाबतीत रिअल एक्सपिरियन्स की काय-काय इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात याच्यात? म्हणजे आपल्या मुलींना, बहिणींना जर त्याचं नॉलेज द्यायचं असेल की ह्या गोष्टी जर होत असतील तर थांबा जरा विचार करा. तर कोणत्या गोष्टींची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे? म्हणजे मी मगाचपासून जे म्हणते ना, आपला धर्म, या धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार केलाय. हम्म. तो 1-2 वर्षांसाठी नाही केलेला. हजारो वर्षांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला कळतंय की या दिवशी असं वागायचं असतं, हम्म. या सीझन मध्ये हा आहार घ्यायचा असतो, या सीझन मध्ये असे कपडे घालायचे असतात. जर इथपासून म्हणजे पाकशास्त्रापासून दैनंदिन जीवनामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कसं वागायचं याचं आम्हाला शास्त्र दिलं. बरोबर. आणि या शास्त्राला आम्ही धर्म म्हणतो. हम्म. धर्म वेगळा काही नसतो, तुमचे नियम. हम्म. म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये कसं वागायचं ह्याला म्हणतात शास्त्र. हम्म. आणि हा शास्त्र म्हणजेच धर्म. त्या धर्माचं आम्ही पालन करतो. जसं चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट गोष्टी आहेत. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की मुली केस विंचरतात आणि केस गळलेले जे केस असतील त्याचं गुंतल जे असतं ते बाहेर टाकू नको अशी आमची पणजी, आमची आजी आम्हाला सांगते. कदाचित तिला तेवढं माहित नसेल की याच्यातनं काय होणार आहे, हम्म. परंतु शास्त्रीय दृष्ट्या जर बघितलं तर त्याच्यात त्या मुलीचा DNA असतो, हम्म. नखामध्ये तिचा DNA असतो. आपण जे कपडे घालतो त्या कपड्याला आपलं स्वेट म्हणजे घाम लागलेला असतो. हम्म. म्हणजे ह्या अनेक गोष्टींचा दुरुपयोग करून हम्म. त्या मुलीला तंत्रविद्येच्या माध्यमातून आपल्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रकार देखील होतो. आणि हे आपण म्हणतो ना की तंत्राला तोड काय, तर तंत्राला मंत्राची होतो, जी हिंदू धर्माने दिली आहे. आज उलट मी नवीन पिढीला किंवा ज्याला तुम्ही जेनझी म्हणताय, या जेनझींना खऱ्या अर्थानं विनंती करेल की तुमच्याकडे तंत्रज्ञान आहे, तुम्ही सनातन धर्माचा खऱ्या अर्थाने अभ्यास करा. तुम्ही त्याची मस्करी करू नका. म्हणजे प्रभू हनुमान उडत होते की नाही याच्यावर डिस्कशन करत बसण्यापेक्षा त्यांच्या शरीरामध्ये नक्की काय रचना होती याचा विचार करा. पुष्पक विमान हा शब्द वेदांपासून आलाय. बरोबर. विमान हे जर नसतंच तर शब्द कुठून आला असता? बरोबर. मग आपल्याला जर सांगितलं जातं की राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला, तिथं तुम्हाला खोडता आलं पाहिजे की राईट बंधूंनी विमानाचा शोध नाही लावला. विमान तर आधीपासून म्हणजे विमान शब्द आधीपासून. मला सांगा, हा टेबल आहे, ही वस्तू टेबलासारखी वस्तूच जर अस्तित्वात नसेल तर त्याला नाव कुठून येईल? बरोबर आहे. जर विमान हे नाव आलंय याचा अर्थ विमान होतं. बरोबर. मग आम्हाला सांगितलं जातं जे विमान आम्हाला चित्रांमध्ये दिसतं वेद पुराणांमध्ये ते तर ओपन आहे. बरोबर. आज विमानाला एक छिद्र पडलं तर विमान कोसळते. काय टेक्नॉलॉजी होती? हे आज जेनझींनी खऱ्या अर्थानं मी त्यांना विनंती करते की तुम्ही सनातन हिंदू धर्माचा अभ्यास करायला सुरुवात करा. त्याच्यात शास्त्र होतं, त्याच्यात तंत्रज्ञान देखील होतं. म्हणजे आजही म्हणजे वेदांचा काळ तर खूप मागे गेला, परंतु धर्मवीर संभाजी महाराजांच्या युद्ध कलांमध्ये रॉकेटचा वापर झालाय. म्हणजे आजही अमेरिकेमध्ये रॉकेटरी सायन्सची जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये त्याची नोंद आहे. आज
आपण म्हणतो की हजार्डस वेपन्स वापरले जातात, बरोबर. काही विषाणूंचे केमिकल केमिकल वेपन्स वापरले जातात, हे देखील संभाजी महाराजांनी वापरलेले, याची नोंद आहे. परंतु आम्हाला इतिहास एका पॅरेग्राफ मध्ये सांगितला. आम्हाला खरा इतिहास सांगण्याची गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराज काय होते. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न त्यांनी बघितलं होतं. ते फक्त हिंदवी स्वराज्य म्हणजे भगवा ध्वज घेऊन जाण्यापुरतं मर्यादित नव्हतं. हिंदवी स्वराज्य जे आहे ना, ते आमचा धर्म वाचवायचा होता, आमचं मंदिर वाचवायचं होतं. मंदिर वाचत असताना आमचा पूर्ण धर्म वाचला जातो. मंदिर वाचलं तर समाजातला धर्म वाचला जातो. त्या धर्मामध्ये आम्ही सांगतो की स्त्री ही देव्हाऱ्यातली देवता असते. आमची येणारी पिढी हे आमचं राष्ट्राचा उद्धार करणारी असते. त्यांच्यावर आम्हाला संस्कार करणं गरजेचं असतं, हे धर्म आम्हाला सांगतो. त्यांचं संगोपन करण्यासाठी आमच्या निसर्गामध्ये जी शेती आहे ती टिकली पाहिजे, हे आमचा धर्म सांगतो. आणि हे सगळं करत असताना आमच्या घरातल्या सगळ्या व्यक्तींची मानसिकता नीट राहिली पाहिजे, याच्यासाठी कुटुंब व्यवस्था चांगली पाहिजे, हे आम्हाला आमचा धर्म सगळं सांगत असतो. म्हणजे एकंदरीतच पूर्ण विचार करत असताना सनातन धर्म हा अतिशय प्रगल्भ आहे, हे थोतांड नाही. हे जेनजींनी समजून घेऊन तंत्रविद्या काय, मंत्रशास्त्र काय आहे, ह्या तंत्राचा वापर करून 1400 वर्षांपूर्वी 2000 वर्षांपूर्वी जो पंथ अस्तित्वात आलाय, तो आमच्या हजारो लाखो वर्षांपूर्वीच्या संस्कृतीला आज खोडायला निघालाय. याचा विरोध करणं आता गरजेचं आहे. म्हणजे कुणीतरी येतंय, यांना मी धर्म तर म्हणतच नाही, धर्म म्हणावं का यांना? तुम्ही म्हणा इस्लाम धर्म, धर्म हा आमचा संस्कृत शब्द आहे, तुम्ही वेगळं काहीतरी आणा त्याच्या पुढे. तो पंथ आहे. ख्रिश्चन धर्म, धर्म हा संस्कृत शब्द आहे. मग एक तर तुम्ही मान्य करा आमच्यातूनच तुम्ही बाहेर आलेला आहात, नाही तर तुम्ही वेगळे आहात, ते धर्म लावून नका. बरोबर. आपल्याला नरेटिव्ह देता आला पाहिजे. आपल्याला नरेटिव्ह देता आलं पाहिजे. बरोबर. आपण कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाहीये. आपण ओके चला चाललंय ना, चालू दे, असाच ऍटिट्यूड मध्ये आपला कारण समाज. त्याच्या मागचंही कारण असं आहे, जो 1300 वर्षांचा गुलामगिरीचा इतिहास आहे, तो आम्ही विसरलो नाही. बरोबर आहे. ताई, 1947 ला भारताला स्वतंत्रता मिळाली, भारताचं संविधान आलं अस्तित्वात, आणि या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला काहीतरी राईट्स आहेत आणि काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. अनेक वेळेला असं होतं की माणूस अधिकार त्याला पाहिजे असतात, जबाबदाऱ्या नसतात पाहिजे. याच्या अनुषंगाने आपण एक स्वतः प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहात, आपला संविधानाचा सुद्धा अभ्यास आहे आणि आपण ग्राउंडवरती ॲक्च्युअलमध्ये काम करता. याच्या अनुषंगाने आणि स्त्रियांच्या अनुषंगाने आपण संविधानाचं महत्त्व थोडंसं सगळ्यांना सांगा. संविधान ज्यावेळेस अस्तित्वात आलं, त्याच्या पूर्वीचं थोडंसं इतिहास सांगते. भारतावर जे पहिलं आक्रमण झालं, ते आक्रमण जे झालं ते 2 गोष्टींवर झालं. पहिलं झालं मंदिरावर आणि दुसरं झालं महिलेवर. 1200 वर्ष 1300 वर्षाचा इतिहास काढा. जो कोणी आक्रमण करता आपल्याकडे आला, म्हणजे त्याला आक्रमणकारी म्हणावं की नाही हाही प्रश्न पडतो. दरोडेखोर, त्याला दरोडेखोर, टोळधाडी म्हणावं. कारण आक्रमणकारी म्हणजे तुम्ही लहानपणी रामायण महाभारत टीव्हीवर बघितलंय, गदाधारी जो योद्धा असतो तो गदाधारी योद्ध्याबरोबरच युद्ध करतो, जो तलवारधारी असतो तो तलवारधारी योद्ध्याबरोबरच युद्ध करतो. इथं जे टोळधाडी आमच्यावर आल्या, त्यांनी आमच्या घरातल्या स्त्रीच्या इज्जतीवर घाला घातला. त्यांनी आमच्या पुरुषांबरोबर युद्ध नाही केलं, त्यांनी डायरेक्ट आमच्या स्त्रीच्या इज्जतीला हात घातला, तिला घरातनं ओढून नेलं. पुरुष आमचे हतबल झाले. आणि हे 1, 2, 3 वर्ष नाही, तब्बल 1300 वर्ष आमच्याकडे चालू होतं. 1300 वर्षांनंतर एक एक म्हणजे आपण म्हणूयात की मुघलशाह गेले, निजामशाह गेले, डच गेले, पोर्तुगीज गेले, इंग्रज गेले. हे सगळे गेल्यानंतर 1947 साली आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं. पूर्ण स्वातंत्र्य मिळत असताना ज्यावेळेस आमचं अस्तित्व परत येत होतं, हे अस्तित्व आमचं परत येत असताना स्त्रीला सन्मान मिळायला पाहिजे होता, जो खऱ्या अर्थानं मी म्हणेल की बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलाय. कारण जोपर्यंत तिला आपण इक्वल लेवलला आणत नाही, तोपर्यंत 1300 वर्षाचा जो ट्रॉमा आहे, म्हणजे आज आपल्या मुलींना, महिलांना सांगितलं जातं की तुमच्यावर अन्याय झालाय, अत्याचार झालाय, पण त्यांना हे नाही सांगत की मुघलांनी केलाय, निजामशाहीनी केलाय, आदिलशाहीनी केलाय, हे नाही सांगत आम्ही. त्यामुळे मुलीला अजूनही कळत नाही की आपला शत्रू कोण आहे.
म्हणजे इतिहास न शिकवल्यामुळं इतिहास परत उभा राहिलाय. निजामशाहीतलाच एक अकबर परत येऊन उभा राहिलाय, अब्दुल परत येऊन उभा राहिलाय आणि तिला परत धर्मांतरण करायला लावतोय. कारण आज तो युद्ध करून तिला नेऊ शकत नाही, तर प्रेमाच्या जाळ्यात ओढून नेतोय. डॉक्टर बाबासाहेबांनी देखील हे हेरलं. म्हणजे अनेक मुद्दे आहेत की ज्यावेळेस देशाची फाळणी होत होती, धर्माच्या आधारावर होत होती, त्यावेळेस त्यांनी देखील धर्माच्या आधारावर जर होत असेल तर पूर्ण व्हावी याचं समर्थन त्यांनी केलेलं आहे. पूर्ण व्हावी ज्यावर- म्हणजे जर तुम्ही धर्माच्या आधारावर फाळणी करताय, हे अगदी क्रिस्टल क्लिअर आहे की ज्या धर्माला इथून बाहेर जायचंय त्यांनी पूर्ण जावं ना. बरोबर. फाळणी तर म्हणजे धर्माच्या आधारावर होती. पाकिस्तानची पायाभरणीच झाली धर्माच्या आधारावर. धर्माच्या आधारावर त्यांनी त्यांचा लँड एरिया घेतला आणि त्याच्यानंतर भारताने सेक्युलरिझम केलं. सेक्युलरिझम केलं. ते म्हणतात का आम्ही सेक्युलर आहोत? नाही. तिथं आज हिंदू किती टक्के राहिलाय आणि इथं मुस्लिम किती टक्के आहे? बरोबर. किती मोठा बदल आहे हा. म्हणजे बाबासाहेबांचं संविधान असेल, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार असतील, हे विचार खऱ्या अर्थानं आपल्या समाजाला कळले की नाही हाच प्रश्न पडतोय. बरोबर. कारण आपल्यावर जे आक्रमण झाली त्या आक्रमणकार्यांनी स्त्रीवर हल्ला, दलित समाजावर हल्ला, त्यांचं ज्याला आपण ब्रेन वॉश म्हणतो अशा पद्धतीने केलं. आज तुम्ही बारकाईने बघा, म्हणजे मी स्वतः ग्रामीण भागात नाही येते, ग्रामीण भागातली रचना जर बघितली तर ज्याला वेस म्हणतो, गावची बॉर्डर, वेस. गावाची वेस किंवा गावाची बॉर्डर, तिथं कोणता समाज राहतो? तिथे वडार समाज राहतो. वडार समाजाचा डीएनए चेक करा. आज प्रत्येक व्यक्ती हा स्ट्रॉंग असतो, तो तुमच्या गावाचं रक्षण करत असतो. रामोशी समाज आहे, तो तुमच्या गावाचं रक्षण करत असतो. पारधी समाज हा तुमच्या जंगलांचं रक्षण करत असतो. भिल्ल समाज हा एकमेव समाज असा आहे की जो इंग्रजांपुढे कधी झुकला नाही, त्यांनी कधीही धर्मांतरण केलं नाही. आमचा आदिवासी समाज आहे. परंतु आम्ही त्यांना इतकं बॅकवर्ड करून ठेवलं की आज अक्षरशः त्यांच्या पिढ्यांना आपल्या पुढे हात पसरायला लावले. कशासाठी? मला सांगा, आज पारधी समाज, रामोशी समाज, भिल्ल समाज, हे समाज जर प्रत्येक गावाच्या बॉर्डरवर उभे राहिले, आज कोणत्या मुस्लिम व्यक्तीची हिंमत आहे आपल्या मुलींना उचलून घेऊन जाण्याची? परंतु आम्ही प्रत्येक समाजाला, आणि हे जे आमच्या आक्रमणकार्यांनी आम्हाला शिकवून गेले तेच आम्ही कंटिन्यू ठेवलं. थोडक्यात स्वातंत्र्यता इन टर्म्स ऑफ आपण म्हणू जॉग्राफिकल एरिया मिळालेला आहे, पण वैचारिक स्वातंत्र्यता नाही, अजूनही बाकी आहे. म्हणजे आज तुम्ही आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्तादांचं उदाहरण जर घेतलं, म्हणजे लहुजी वस्तादांच्या वडिलांचं, राघोबांचं जे उदाहरण आहे की पेशव्यांच्या दरबारात खांद्यावर जिवंत वाघ घेऊन येणारी व्यक्ती, म्हणजे किती ताकदवर समाज आहे तो. लहुजींनी देखील ज्यावेळेस रास्ता पेठेमध्ये त्यांनी तालमीमध्ये सगळ्या क्रांतिकारकांना एकत्र आणायला सुरुवात केली, त्यावेळेस त्यांनी कशाचं शिक्षण दिलं? एकीकडे शक्तीची पण आराधना करा आणि एकीकडे देशभक्ती करा. म्हणजे हा समाज काही पिछडा नव्हता, मागास नव्हता. ह्यांना देश, देव, धर्म हे सगळं समजतंय. बरोबर. आणि तेच आमचे क्रांतीवीरांचे आद्य गुरु आहेत, का जिथे खुद्द लोकमान्य टिळक देखील जात होते, उमाजी नाईक जात होते. म्हणजे आम्ही आमच्या मुलांना हे सांगतच नाही की बाबा तुम्ही लढवय्या समाजातून येताय. बरोबर. म्हणजे ही सगळी सिस्टीम जी आहे, समाजाच्या रचनेची जी पद्धत आहे, त्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, तुम्ही शिका, तुम्ही मोठे व्हा. कारण शिक्षणातनं तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव होईल. स्वत्व जपाल, स्वत्व जपत असताना परत तुम्हाला जागृती होईल, तुम्ही समाजाचं रक्षण करू शकाल आणि समाजाचं रक्षण करत असताना तुमची देशभक्ती देखील तुम्ही लहुजी वस्तादांसारखी परत तुम्ही आणू शकाल. बरोबर. ताई, आता पॉडकास्टच्या शेवटच्या आपण प्रश्नाकडे येऊया. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हिंदू समाजाला काही आपण संदेश द्या. पुढची जी आपलं जे युद्ध परिस्थिती होणार आहे, सिव्हिल वॉरच्या दिशेने आपण चाललो आहे का? आणि जर चाललो असेल तर त्याच्यासाठी आत्तापासून काय तयारी करणं अपेक्षित आहे? हिंदू समाजाला फक्त एकच सांगेल, कुटुंबात असाल तर आईला देव माना. भारतात राहताय तर या भारताला मातृभूमी म्हणून बघा. कारण
आपण म्हणतो ना की राम मंदिर झालं. हम्म. 500 वर्ष आपण राम मंदिर होण्यासाठी झगडत होतो. म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजांचं देखील स्वप्न होतं की राम मंदिर व्हावं. ते झालंय. राम मंदिर ही फक्त एक इमारत नाही झाली आहे. हम्म. खऱ्या अर्थानं आमची हजारो वर्षांची गुलामगिरीची चिन्ह आम्ही मिटवली आहेत. हम्म. बाबरी मशिदीचा ढाचा पाडून आम्ही आमचं राम मंदिर परत एकदा पुनर्प्रस्थापित केलंय. आणि ही इतिहासाच्या सोनेरी पानावर लिहिण्यासारखी घटना आहे. हम्म. कारण ज्या ज्या देशांवर परकीयांनी आक्रमण केलं तिथल्या अस्मिता मिटवून टाकल्या होत्या. भारतातही आमची अस्मिता राम मंदिराच्या रूपाने मिटवली होती. ती अस्मिता पुनर्जीवित जर कोणत्या देशाने केली असेल तर एकमेव भारताने केली. हम्म. म्हणजे आमचं अस्तित्व परत आलेलं आहे. आमचा डीएनए फार वेगळा आहे. आमच्या डीएनए मध्ये प्रभू श्रीराम वसतात. आमच्या डीएनए मध्ये छत्रपती शिवाजी महाराज वसतात. आमच्या डीएनए मध्ये धर्मवीर संभाजी महाराज वसतात. हा आमचा हिंदू धर्म आहे. हा हिंदू धर्म प्रत्येक पुरुषाच्या नसा नसामध्ये भिनला पाहिजे. प्रत्येक महिलेच्या मनामध्ये भिनला पाहिजे आणि आमच्या युवा पिढीमध्ये भिनला पाहिजे. मला सांगा, आज 80% आम्ही हिंदू आहोत या देशामध्ये आणि 20% लोक आज आम्हाला त्रास द्यायला बघतात. 80% लोकांनी नुसतं जय श्रीराम जरी म्हटलं ना तर यांच्या कानठळ्या बसू शकतो आम्ही. चूक किती झालीये की आम्हाला आमचं अस्तित्व माहित नाही. हम्म. हिंदू समाजाने एकच करणं गरजेचं आहे. समोरचा जो शत्रू आहे तो आठवड्यातनं एक दिवस एकत्र येतो. एका दिवसात कदाचित तो 5 वेळा एकत्र येतो. शनिवारी एकत्र यायला सुरुवात करा. हम्म. वैचारिक बैठक वाढवा. हम्म. अमेरिकेत काय चाललंय, युके मध्ये काय चाललंय यापेक्षा प्रभू श्रीरामांचं काय म्हणणं होतं, हम्म. हा धर्म कसा होता, या धर्मामध्ये तंत्रज्ञान कसं होतं, या धर्मामध्ये आयुर्वेद कसं होतं. म्हणजे जिथं आम्हाला आज सांगितलं जातं की मेडिकल सायन्स आम्हाला बाहेरून टॅबलेट्स घ्यावे लागतात, याच देशामध्ये प्लॅस्टिक सर्जरी देखील होत होती. याच देशामध्ये डोळ्यांचे ऑपरेशन देखील होत होते. याच देशांमध्ये आज तुम्ही युद्ध बघतो की आज युद्धाला जर तलवार लागली तर दुसऱ्या दिवशी तो युद्धभूमीवर परत येतोय. एका रात्रीमध्ये त्याची जी मसल किंवा स्किन जी फाटलेली असायची ती सुद्धा जुळून येत होती. इतकं आमचं ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी होत्या. या पुनर्जीवित जर ज्या दिवशी होतील, म्हणजे धर्म म्हणजे आपण जे आता समाजात बघतो की धर्म छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून भगवा झेंडा घेऊन जाणं इथपर्यंत धर्म मर्यादित नाही. हम्म. धर्माचे सगळे ऍस्पेक्ट जोपर्यंत जागृत होत नाही बरोबर. तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण महासत्ता होत नाही. हम्म. त्यामुळे प्रत्येकाची जबाबदारी, आई असेल तर आईला आईची भूमिका कळली पाहिजे, वडिलांना वडिलांची भूमिका कळली पाहिजे, नवीन पिढीला त्यांची भूमिका कळली पाहिजे आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जे लोक आहेत त्यांना त्यांची भूमिका कळली पाहिजे. हम्म. म्हणजे परत एकदा मी मुख्य मुद्द्यावर येते. ध्यान धारणा, हम्म. मेडिटेशन करत असताना माझा जन्म कशासाठी झालाय हे ज्यावेळेस प्रत्येकाला कळेल त्याच्या अस्तित्वाची, म्हणजे कारण आपण ध्यानधारणा किंवा मेडिटेशनच्या क्लासला तो एकच सांगतात की आत्म्याचा परमात्म्याशी संपर्क हो. होईल एवढं करा. तुमचा पहिला आत्म्याशी संपर्क करा. शेजारचा काहीतरी करतो म्हणून मला ते करायचंय यापेक्षा देवानी मला कशासाठी जन्माला घातले ते कार्य मी करतो, हम्म. ते कर्म मी करतो. म्हणजे जसं प्रभू श्रीकृष्णांनी अर्जुनाला एकच वाक्य शिकवलं. म्हणजे माझा मुलगा देखील माझ्याशी चर्चा करत असताना नेहमी म्हणतो की भगवद्गीतेतून एक वाक्य काय घ्यावं. हम्म. तो एकच म्हणतोय की पार्थ तू तुझं कर्म कर. हम्म. ते कर्म कोणतं कर जे तुझ्या धर्माने तुला सांगितलंय, हम्म. जे तुझ्या आईने तुला सांगितलंय, जे तुझ्या मातृभूमीने तुला सांगितलंय. हम्म. मला सांगा, प्रत्येक तरुणाने त्याच्या मातृभूमी प्रती असलेलं कर्म जर केलं तर ह्या धर्मावर कधीही हल्ला होणार नाही आणि सगळेच सुरक्षित राहतील आणि सगळेच सुरक्षित राहतील. नक्कीच ताई, आपण जे इतकं चांगलं कार्य करत आहात, आतापर्यंत 800 मुलींना आपण जे वाचवलेले सक्सेसफुली, माझी देवाचरणी अशी प्रार्थना राहील की आपल्यापर्यंत इथून पुढे एक पण केस येऊ नये, तर खऱ्या अर्थाने आपण समाजातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं म्हणायला हरकत नाही.